ओम नमः शिवाय. नमस्कार सगळ्यांना. स्वागत आहे तुमचं अन्नपूर्णा बाय कविता नेहरे या माझ्या चॅनलवर. आज मी घेऊन आले आहे एक सुंदर, रंगीत आणि आरोग्यदायी रेसिपी, कच्च्या हळदीचं लोणचं. थंडीच्या दिवसात शरीर गरम ठेवायचं, सर्दीपासून बचाव करायचा आणि चवही वाढवायची, तर हे लोणचं अगदी परफेक्ट उपाय. आणि हो, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आणि शेवटी मी सांगणार आहे एक खास टीप जी लोणचं महिनाभर ताजं ठेवेल. चला तर पाहूया साहित्य. कच्ची हळद 250 ग्रॅम, आलं छोटा तुकडा, पिवळी मोहरीची डाळ 50 ग्रॅम, सोप 50 ग्रॅम, मेथी दाणे 1 ते 2 चमचे, जिरे 1 चमचा, लाल मिरची पावडर 1 चमचा चवीनुसार, हिरव्या मिरचीचे तुकडे, लिंबाचा रस. चला, ही हळद मी स्वच्छ धुवून बाजूला ठेवली होती सुकवून. आता त्याला आपण साळून घेऊया, छान असं सोलून घेऊया. अशाप्रमाणे ही मी 250 ग्रॅम हळद घेतली आहे, कच्ची हळद. हे मला आपलं साळून झालं आहे छानपैकी. असे त्याचे पण छान असे तुकडे करू. मी क्यूब केले, तुम्ही लांब तुकडेही ठेवू शकतात. छान अशी कापून घ्यायची. छोटे छोटे चौकोनी तुकडे करा, किंवा तुम्ही तुमच्या आवडीनुसारही करू शकतात. अगदी पातळ साईज केल्यास मसाले पटकन मुरतात. आलं सुद्धा बारीक चिरून घ्या. छान असं आल्याचे स्लाइस करून छोटे छोटे चौकोनी तुकडे करून घेऊया, किंवा तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणेही ठेवू शकता. छान असं आल्याचे तुकडे झाले आहे. आता साहित्य बघूया पुन्हा. छान बारीक केलेले तुकडे केलेले हळद, आल्याचे छान तुकडे केलेले बारीक, 2 लिंबू, मिरच्याचे स्लाइस, मेथी दाणे 1 चमचा, जिरे 2 चमचे, 1 चमचा लाल तिखट पावडर, आणि अर्धी वाटी सोप, अर्धी वाटी मोहरीची येल्लो डाळ. हे सगळं साहित्य आपल्याला लोणच्यासाठी लागणार आहे. चला तर आपण तयारी करूया. आता मॅजिक मसाला तयार करूया. कढई गरम करा आणि त्यात टाका 1 ते 2 टेबलस्पून जिरे. ते छान असे मंद आचेवर भाजून घेऊया. मंद आचेवर हलकेसे भाजून घ्या. भाजताना घरभर एकदम अप्रतिम सुगंध येतो. सुगंध आला की गॅस बंद करा आणि थंड होऊ द्या. हे आपले छान असं भाजले आहे. त्यात आपण सोप ॲड करूया. तेही छान मंद आचेवर हलकेसे भाजून घ्यायचे. छान असा खमंग सुगंध घरभर पसरतो. हे आपलं चांगलं असं भाजून झालं आहे. आणि छान असं हलक्या हाताने मंद आचेवर भाजायचं, मंद आचेवर. आणि हे बाजूला काढून घेऊया आपण थंड होण्यासाठी. ही रेसिपी अगदी सोपी, अगदी कोणीही बनवू शकतं, आणि मेन म्हणजे हेल्दी. यामध्ये मेन मी 2 घटक टाकले, जे हळद, कच्ची हळद आणि आलं. हे भाजून झाल्यावर आपण याच्यात मेथी दाणे ॲड करूया. हे बाजूला काढून घेऊया. आणि थंड होण्यास ठेवून देऊया. आणि याच्यामध्ये मेथी दाणे ॲड करून तेही हलकेसे मंद आचेवर भाजून घेऊया. मेथीचे दाणे लगेच जळतात, म्हणून कंटिन्यू हलवत राहायचं. आणि छान असे भाजले गेले की तेही काढून घेऊन थंड करायला ठेवूया. हे सगळ्या गोष्टी मंद आचेवर हलकेसे भाजून घेतलं ना, तर भाजताना घरभर एकदम अप्रतिम सुगंध येतो. सुगंध आला की समजा आपले मसाले छान भाजले गेले आहेत. आणि ते काढून बाजूला थंड होऊ द्या. आणि थंड झाल्यावर जाडसर वाटून घ्या.
हा आपला मसाला लोणच्याला देणारा एक खास खमंग घरगुती स्वाद. हे तर मिक्सरमध्ये टाकून मी जाडसर वाटून घेणार आहे. ज्याप्रमाणे मी बोलली 2 घटक जसे आलं आणि कच्ची हळद, हे 2 घटकांचं कॉम्बिनेशन देतं सर्दीवर नैसर्गिक औषधाचा परिणाम. घरगुती औषध. खूप आरोग्यदायी रेसिपी आहे. आरोग्यही हवंय पण चवही कमी नको, हेच आहे ह्या लोणच्याचं गुपित. म्हणून नक्की करून बघा. चवीला एकदम अप्रतिम लागतं. तडकायसाठी तेल गरम करा छान. तेल मी रिफाईन ऑइल वापरले, तुम्ही मस्टर्ड ऑइलही वापरू शकतात, त्यानंही छान लागतं ते. तेल गरम झाल्यास तेल हे आपलं पुरेसं गरम झालंय. त्यात आपण अगोदर ॲड करूया मिरच्याचे स्लाइस, त्यानंतर आल्याचे तुकडे, आणि हळदीचे तुकडे. छान असं एकत्र तिन्ही गोष्टी मिक्स करूया आणि त्याला परतून घेऊया. आणि हे मऊ होईपर्यंत मस्त परतवा. रंग बदलतोय का बघा. कच्चा पिवळा ते सुंदर सोनेरी रंग होईपर्यंत परतवायचं आहे. हे बघा, हळदीचा रंगच सांगतोय की किती छान रंग येतोय. हे मस्त एकत्र एकजीव छान असं परतवा. आणि हे सगळं साहित्य घरात सहज मिळणार आहे, पण याचा जादुई संगम बनतो एक भन्नाट लोणचं. तर ते नक्की बनवून बघा. नक्की घरातल्या सगळ्यांना आवडेल. तुम्ही आतापर्यंत बरेच लोणचे खाल्ले असेल, हेही ट्राय करा. आणि अगदी इझी रेसिपी, अगदी सोपी, अगदी 10 ते 15 मिनिटात बनणारी रेसिपी आहे ही. छान असं परतून झाल्यावर आपला हा मसाला जो ग्राइंड करून ठेवला तोही त्यात ॲड करा. त्यात मोहरीची डाळ, येल्लोवाली मस्टर्ड डाळ, ते टाकून चांगलं परतून घ्या. परत छान असं कलरही येतोय छान. त्यात तयार केलेला हा मसाल्यासोबत पिवळी मोहरीची डाळ, लाल मिरची पावडर आणि मीठ चवीप्रमाणे, हे सगळं नीट मिक्स करून 2 ते 3 मिनिटं परतवा. हे 2 ते 3 मिनिटांमध्ये परतून झालं आहे. हा सुगंध म्हणजे आईच्या हातचं लोणचं. प्रत्येक घरी असं चविष्ट काहीतरी असायलाच पाहिजे. नक्की ट्राय करा तुम्ही. मी याच्यामध्ये नंतर सांगणार आहे एक खास टिप लोणचं टिकवण्यासाठी. यामध्ये सेंधा नमक ॲड केलं आहे मी 1 चमचा. चवीप्रमाणे टाका तुम्ही. आणि यात मी लिंबाचा रस तोही ॲड केला आहे. आणि मी पुन्हा एक छान असं परतून घेतलेलं. हे बघा, हे आपलं लोणचं ऑलमोस्ट तयार झालेलं आहे. एकदम जबरदस्त सुगंध दरवतोय ना.
खास टीप, हे लोणचं जास्त दिवस टिकवायचं असेल तर नेहमी कोरड्या चमच्यानेच काढा आणि बरणी थंड आणि कोरड्या जागी ठेवा. असं ठेवलं की महिनाभर त्याची चव, रंग आणि सुगंध कायम राहतो. तर हे आपलं लोणचं अशा पद्धतीने तयार झालेलं आहे. कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी माझी? खास हळदीचं लोणचं रेसिपी थोडं तिखट, थोडं खमंग आणि भरपूर आरोग्य. जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा माझं चॅनल अन्नपूर्णा बाय कविता नेहरे. आणि कमेंट्समध्ये नक्की सांगा तुम्ही ही रेसिपी करून बघितली का आणि तुम्ही कुठून बघताय, तुम्हाला कोणता स्वाद जास्त आवडला. हे लोणचं शक्यतो काचेच्या बरणीतच ठेवायचं. आरोग्य आहे हवं आहे पण चवही कमी नको, तर हे लोणच्याचं गुपित नक्की ट्राय करा हे लोणचं. छानपैकी आपलं लोणचं तयार आहे. मी असं काचेच्या बरणीत आपण भरून ठेवूया. नक्की ही रेसिपी ट्राय करा. तोपर्यंत आपण भेटूयात पुढच्या नवीन स्वाद आणि आरोग्यासोबत. तोपर्यंत आरोग्य राखा. ही आरोग्यदायी आणि चविष्ट रेसिपी हळदीचं लोणचं नक्की ट्राय करा. हळदीमध्ये असतं सोन्यासारखं आरोग्य. ही रेसिपी हिवाळ्यात शरीराला ऊब देते, रोगप्रतिकारक शक्ती वाढवते, म्हणून नक्की ट्राय करा. तोपर्यंत भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. सगळ्यांना थँक्यू आणि ओम नमः शिवाय. पुन्हा भेटूया एक नवीन चवीसोबत. तोपर्यंत बाय.